नमस्कार, मी कल्पना तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला, आज आहे रविवार आणि मी आज सकाळी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. आज आपल्याला बनवायचा आहे नाश्ता. आता इथे बघा मी मूग आहे ना भिजत घातलेले होते. छान मोड आलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून आहे ना मूग आहे ना पाण्यातून बाहेर काढून घ्यायचे. आता हे माझे घरचेच मूग आहे. हे बघा छान असे मोड आलेले आणि मुगाला लवकर मोड येतात. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. शक्यतो आहे ना लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या करत चला. आता ते मूग आहे बघा मी कढईमध्ये घातलेले आणि थोडंसं त्याला ओलवा आहे आपल्याला. आता ते कोरडे करायचे. आपल्याला इथे मूग शिजवायचे नाही. आता मीठ घालून घेतलेलं आहे. आपल्याला फक्त भाजून घ्यायचे. तव्यावर पण भाजू शकता तुम्ही. आता इथे बघा मिठाचं पाणी झालेलं आहे. ते आपल्याला पूर्ण कोरडे करून घ्यायचे मूग. हे बघा अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे मी. नाही घातलं तरी पण चालेल. इथे बघा 2-3 मिनिटच आपल्याला फक्त भाजून घ्यायचे. आता इथे बघा कोरडे झालेले आहे बघू शकता. चला आता आपण ताटामध्ये काढून घेऊ. आता इथे बघा बारीक चिरलेली काकडी घातलेली आहे. बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे. बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. आता इथे एकच हिरवी मिरची मी घातलेली आहे. बारीक चिरून घेतली ती. आता थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही आमचूर पावडर घालू शकता. आता इथे लिंबू पिळून घेतलेलं आहे. वरून आपल्याला कोथिंबीर घालायची. आपला नाश्ता तयार झालेला आहे. चला आता दुपारच्या जेवणाची सुरुवात झालेली आहे. बघू शकता इथे मी छान अशी मशरूमची भाजी बनवलेली आहे. आज खूप सुंदर झाली ती. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडणारच. चला आता इथे बघा आपले गुरुवार पण असतात किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज खाती नाही तर त्यावेळेस बघा इथे या पद्धतीची अशी भाजी करून बघा तुम्ही. मशरूमची इतकी सुंदर झालेली होती ना. आता इथे बघा सर्वात पहिले आपल्याला मशरूम घ्यायचे. आता इथे बघा मी मशरूम स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेतलेले आहे पहिले, कारण त्याला माती वगैरे असते. त्याच्यामुळे 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. आता मी ती फोडी करून घेतलेली आहे. आता कशा फोडी केल्या ते तुम्हाला एक मी करून दाखवते. तसं काही नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. पण मी इथे बघा एक मशरूमच्या अशा 4 फोडी करून घेतलेल्या आहे. हे बघा. चला आता इथे आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. आता इथे जिरा पावडर घातलेली आहे. धना पावडर घातलेली आहे. अगदी थोडीशी हळद घातलेली आहे. थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. आपल्याला हे मसाले छान असे त्याला लावून घ्यायचे. आता तुमच्याकडे वेळ जर असेल तर तुम्ही 1 तास ठेवा किंवा अर्धा तास ठेवा. अगदी वेळ नसेल तुम्ही लगेच केली ही भाजी तरी पण चालेल. खूप छान होते. आता इथे मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवते. आता लगेच कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. इथे बघा आपल्याला आता पहिले हे मशरूम आहे ते फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. आपल्याला फ्राय करायला 5 मिनिटं लागतात. आता इथे बघा मसाले पण छान असे मिक्स झालेले आहे. आता इथे बघा पाणी सुटलेले 5 मिनिटामध्ये ना छान असे फ्राय होतात. हे बघा तेच पाणी आपल्याला भाजीला वापरायचं आहे. आता त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला काढून घ्यायचे झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी ना तेल नाही वापरलं, तूप वापरलेलं आहे. इथे साजूक तूप वापरलेलं आहे. जिरं मोहरी घातलेली आहे. बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. आता इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. एवढी छान होते ना भाजी. एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे. अजिबात आपल्याला मसाला वगैरे करायची पण गरज नाही. एवढी सुंदर भाजी होते. आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली अर्धा चमचा. पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे. पहिले पण आपण मीठ घातलं तर. आता इथे बघा अगदी थोडीशी हळद घातलेली आहे. थोडीशी लाल तिखट घातलेलं आहे. आता इथे कोणताही तुमच्याकडे घरगुती मसाला असेल तो घालायचा आहे. किचन किंग मसाला घाला किंवा चिकनचा मसाला घाला. अगदी फ्रेश असं इथे मी 2 चमचे दही घातलेलं आहे. हे बघा छान असं मिक्स करायचं आहे आता. आता इथे बघा कसुरी मेथी घालून घेतलेली आहे थोडीशी. खूप छान चव लागते. तुम्ही नक्की घाला, आवर्जून घाला. आता जे मशरूम आपण फ्राय करून ठेवले ते घालून घ्यायचे. आता इथे मी अजिबात पाणी घालणार नाही आहे.
बघू शकता इथे अगदी थोडंसं जे भांड्याला लागलेलं होतं ते फक्त इथे मी घातलेलं आहे पाणी. आपण आता झाकून ठेवू बघा 5 ते 7 मिनटं. इथे बघा 5 ते 7 मिनटं झालेली आहे आणि सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे. कलरही सुंदर आलेला आहे बघू शकता. तुम्ही नक्की करून बघा, ह्या पद्धतीने केलेली नसेल तर. ही बघा छान आपली इथे भाजी तयार झालेली आहे. आता कोथिंबीर असेल तर वरून कोथिंबीर पण घालू शकता. चला, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.